फ्रेंड्स आहे या अगोदर आपण व्यवस्थापन समिती मीन्स मॅनेजिंग कमिटी यावर डिस्कशन केलं की मॅनेजिंग कमिटी काय असते, त्याची रचना ही कशी असते. ओके, यावरून आपल्याला कळलं की सहकारी संस्थेमध्ये सभासद हे कोण असतात, सहकारी संस्थेचे मालक असतात. परंतु ते संख्येने जास्त असल्याकारणाने किंवा इतर काही कारणास्तव संपूर्ण सभासद जे आहे हे व्यवस्थापन सहकारी संस्थेचं पाहू शकत नाही. त्याकरिता ते आपल्यामधूनच काही सभासदांची संचालकपदी नेमणूक करत असते आणि त्या संपूर्ण संचालकाच्या ग्रुपला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजेच संचालक मंडळ असे म्हटले जाते. त्यालाच आपण व्यवस्थापन समिती असे सुद्धा म्हणतो. आता ही व्यवस्थापन समिती का स्थापन केली हे आपल्याला तर कळलं, तिची रचना कशी आहे तेही आपल्याला कळलं या अगोदरच्या व्हिडिओमधून. ओके, आज आपण या व्यवस्थापन समितीचं नेमकं काय काम असते यावर आज चर्चा करणार आहोत. सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. पण त्या अगोदर हाय, मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड्स, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. कारण आपली जर्नी 11वी पासून M.Com पर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझं इंस्टाग्राम युजर नेम आहे निशा अकॅडमी 94. त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो वळूया आजच्या टॉपिककडे. सो बघा, व्यवस्थापन समितीचं कार्यांमधलं पहिलं कार्य कोणतं आहे ते म्हणजेच धोरणांची अंमलबजावणी. तुम्हाला माहिती आहे की सहकारी संस्थेमध्ये इवन कंपनीमध्ये सुद्धा वार्षिक सभा होतात, सभासदांच्या वार्षिक सभा होतात आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काय केलं जाते, वेगवेगळे निर्णय घेतले जातात, वेगवेगळे ठराव संमत केले जातात. ओके, वेगवेगळ्या धोरणांची आखणी केली जाते. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास काय नेमकं पुढील वर्षात करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे याबद्दल चर्चा जी आहे त्या सभेमध्ये केली जाते. आता त्या ठरावांची जी ही निर्णय घेतलेले आहे त्याची अंमलबजावणी पण करावी लागेल आणि ती अंमलबजावणी करण्याचं काम कोण करते तर व्यवस्थापन समिती करते. आता ती स्वतः वर्क करते का, नाही, तर ते कर्मचाऱ्यांकडून करून घेते. ओके, तर पहिलं कार्य कोणतं आहे, धोरणांची अंमलबजावणी करणे. त्यानंतर सभासदत्वास मान्यता. तुम्हाला माहिती आहे की सहकारी संस्थेचं जर तुम्हाला सभासद व्हायचं असेल तर तुम्ही सहकारी संस्थेची जेव्हा नोंदणी होते म्हणजे रजिस्ट्रेशन होते त्यावेळी सभासद होऊ शकता किंवा रजिस्ट्रेशन झाल्यानंतरसुद्धा सभासद होण्याकरिता तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. ओके, तर ज्याही व्यक्तीला असं वाटते आहे जो सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करतो तो व्यक्ती किंवा एखादी जर संस्था असेल तिला सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारायचं असेल म्हणजे सभासद व्हायचं असेल तर त्याकरिता काय करावं लागेल तर अर्ज करावा लागेल. कोणाला, सहकारी संस्थेला. ओके, त्यानंतर त्यासोबत प्रवेश फी पण भरावं लागेल म्हणजे काही रक्कम भरावी लागेल. त्यासोबतच कमीत कमी एक तरी भाग सहकारी संस्थेचा खरेदी करावं लागेल म्हणजे त्याचेसुद्धा पैसे द्यावे लागेल. आता अर्जदाराने अर्ज केल्यानंतर ते अर्ज चिटणीस जो असतो म्हणजे जो सहकारी संस्थेचा सेक्रेटरी जो असतो तो काय करतो, ते अर्ज कुठे सबमिट करतो, व्यवस्थापन समितीकडे म्हणजे व्यवस्थापन समितीपुढे ते अर्ज मांडतो. मग व्यवस्थापन समिती काय करते, त्या अर्जावर निर्णय घेते. ओके, संपूर्ण छाननी करते त्या अर्जाची आणि निर्णय घेते. म्हणजेच ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याला सभासद म्हणून घ्यायचं की नाही. आता हा निर्णय घेण्याकरिता एक कालावधी आहे. म्हणजेच ही डिसिजन जे आहे सहकारी संस्थेतील व्यवस्थापन समितीला 3 महिन्याच्या आत ही डिसिजन द्यायची असते. म्हणजेच मी जर एखाद्या सहकारी संस्थेमध्ये अर्ज केला सभासद होण्याकरिता तर त्या अर्जावर डिसिजन जे आहे म्हणजे मी सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते किंवा नाही 3 महिन्याच्या आत व्यवस्थापन समितीला डिसिजन घ्यावे लागते, निर्णय घ्यावे लागतात. आणि जो काही निर्णय असेल, ओके, ज्या तारखेला घेतलेला असेल, सपोज व्यवस्थापन समितीने ठरवलं की मला सभासद म्हणून घ्यायचं. ओके, तर तो निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत मला कळवलं पाहिजे सहकारी संस्थेने की मला सभासद म्हणून नेमल्या गेलेला आहे. ओके, तर मी जेव्हा अर्ज करते सहकारी संस्थेमध्ये त्या अर्जाच्या डेटपासून 3 महिन्याच्या आत काय घेतली पाहिजे,
व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला पाहिजे आणि निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत मला काय करायला पाहिजे, कळवायला पाहिजे की मी सभासद म्हणून नियुक्त केले गेले आहे किंवा नाही. क्लिअर. त्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण बघितलं की सर्वसाधारण सभेमध्ये वेगवेगळे ठराव जे आहेत ते संमत केले जातात आणि त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थापन समितीला करावी लागते. आता व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक हे स्वतः तर काम करत नाही, ते काय करतात, काम करून घेतात. कुणाकडून, कर्मचाऱ्यांकडून. तर मग कर्मचारी जेवढेही कर्मचारी काम करण्याकरिता लागते त्याची निवडणूक जी आहे म्हणजेच नेमणूक जी आहे ते करावी लागेल. कुणाला, व्यवस्थापन समितीला. त्याकरता काय करावं लागेल, जेवढाही स्टाफ हवा आहे सहकारी संस्थेमध्ये काम करण्याकरता, सपोज 5 लोक हवे आहे, 10 लोक हवे आहे, ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी न्यूजपेपरमध्ये काय करावं लागेल, जाहिरात द्यावी लागेल. ओके. त्यानंतर काय करेल, जेही उमेदवार आहे म्हणजेच व्यक्ती आहे ज्यांना काम करायचं सहकारी संस्थेमध्ये ते काय करेल, अर्ज करेल. त्यानंतर मग त्या अर्जाची छाननी करणे, त्यानंतर मग त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावणे, इंटरव्ह्यू घेणे, त्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट लेटर देणे, त्यांची सॅलरी डिसाईड करणे, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन डिसाईड करणे, हे संपूर्ण काम कोण करतं, तर व्यवस्थापन समिती करते. क्लिअर. म्हणजेच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचं काम कोण करते, व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर भाग भांडवलात वाढ. तर भाग भांडवल म्हणजेच काय, तर आय होप की तुम्हाला माहिती असेल की भाग भांडवल म्हणजेच काय. तर परत एकदा सांगून देते की जेव्हा ही सहकारी संस्थेची नोंदणी होते म्हणजे रजिस्ट्रेशन होते त्यावेळेला सहकारी संस्थेला म्हणजे जोपर्यंत ती सहकारी संस्था आहे अस्तित्वात तोपर्यंत तिला तिच्या कार्यकाळामध्ये किती पैशाची गरज असेल हे आधीच लिहिलेलं असते. कशामध्ये, घटनापत्रकांमध्ये. ओके. तर तेवढाच पैसा काय करता येते, सभासदांकडून गोळा करता येते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. इन केस असं वाटते आहे सहकारी संस्थेला की अजून पैशाची गरज आहे, ओके, त्याला जो ही भांडवल घटनापत्रकामध्ये लिहिलेलं असते त्याच्या व्यतिरिक्त सहकारी संस्थेला त्याच्यावरती ना, फॉर एक्झाम्पल 10 लाख असेल तर 10 लाखाच्या वरती सभासदांकडून पैसे जे आहे ते घेता येत नाही भाग विकून. तर जे अधिकृत भाग भांडवल असते त्यामध्ये जर वाढ करायची असेल तर काय करावं लागतं, मीटिंग घ्यावी लागते सभासदांची. ओके. त्यानंतर ठराव संमत करावा लागतो. त्या ठरावाकरिता परमिशन घ्यावी लागते. कोणाची, रजिस्ट्रारची परमिशन घ्यावी लागते. म्हणजे तो ठराव जो आहे चिटणीसाला, जो काही सहकारी संस्थेचा चिटणीस असेल, सेक्रेटरी असेल, ओके, त्याला काय करावं लागते, जोही ठराव सर्वसाधारण सभेमध्ये पास झाला कशासंबंधी, भाग भांडवल वाढीसंबंधी, त्याची प्रत जी आहे त्याला मान्यता जी आहे ते निबंधकाकडून घ्यावी लागते. एकदा का निबंधकाकडून मान्यता मिळाली तर मग ते भाग भांडवल वाढीसंबंधीची जी कार्यपद्धती आहे म्हणजे पुढच्या काही स्टेप जे आहे त्या कोण करतात, त्याला पूर्ण कोण करते, तर व्यवस्थापन समिती करते. परत एकदा रिपीट करते. सहकारी संस्थेला जर आपल्या भांडवलात वाढ करायची असेल तर काय करावं लागतं, सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत करावा लागतो. त्याच ठरावाला निबंधकाची म्हणजेच रजिस्ट्रारची मान्यता घ्यावी लागते. मान्यता घेतल्यानंतर व्यवस्थापन समिती पुढची स्टेप घेते. ओके. त्यानंतर निधीमध्ये वाढ. निधी म्हणजेच काय, तर पैसा. कुठलीही संघटना म्हटली की पैशाची गरज असतेच ना, विदाऊट पैसा कुठलीच संघटना चालू शकत नाही. म्हणून जर सहकारी संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर काय करावं लागेल, पैसा सहकारी संस्थेमध्ये असायला पाहिजे, जास्तीत जास्त पैसा, जेणेकरून सहकारी संस्था जी आहे स्मूथली काम करू शकेल. ओके. सुरळीतरित्या काम करू शकेल. याकरिता मग हा पैसा आणायचा कुठून, तर सहकारी संस्था लोन घेऊ शकते. ओके. किंवा मग कोणी डोनेशन दिलं असेल ते स्वीकारू शकते. लोकांकडून म्हणजे सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकते. या विविध मार्गाने काय करू शकतं, पैसा सहकारी संस्था घेऊ शकते. ओके ना. आपल्याला जरी पैशाची गरज असेल, एखादी बिझनेस टाकायचं असेल तर आपण इकडून तिकडून पैसा जमा करतो, बरोबर. तसंच सहकारी संस्थासुद्धा बँकेकडून किंवा मग सभासदांकडून ठेवी स्वीकारून किंवा मग सभासदांकडून ठेवी स्वीकारून किंवा मग कोणी डोनेशन दिलं ते सुद्धा घेत असते. अशा पद्धतीने निधी जे आहे त्या वाढ करत असते आणि सहकारी संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असते. त्यानंतर सेवकांच्या तक्रारीचे निवारण. आता सेवक म्हणजेच कोण, तर कर्मचारी.
आता कर्मचारी जिथे काम करतात तिथे तक्रारी तर आल्याच ना, डिमांड असतात आणि कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट नसेल, फॅनची सुविधा नसेल, त्याचप्रमाणे पाण्याची सुविधा नसेल किंवा मग जी पेन पेन्सिल किंवा काम करण्याकरता जे डॉक्युमेंट्स लागते ते अवेलेबल नसेल, कर्मचारी काय करणार, कंप्लेंट करणारच. मग या कंप्लेंटचं निवारण करणे ही कोणाची जबाबदारी आहे, तर व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. कधी कधी कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी असते, सुट्ट्यांमध्ये वाढ हवी असते, ओके. परत काही तक्रारी असेल ना, कर्मचाऱ्यांमधल्या काही तक्रारी असेल तर त्या निवारण करण्याचं काम कोण करते, व्यवस्थापन समिती करते. म्हणजे ओव्हरऑल कर्मचाऱ्यांच्या ज्याही मागण्या असतात किंवा ज्याही सूचना असतात त्या संपूर्ण लक्षात घेणे, त्यांना सोडवणे हे कोणाचं काम असते, तर व्यवस्थापन समितीचं काम असते. ओके. मागण्या पूर्ण केल्या नाही, सूचनांकडे लक्ष दिलं नाही तर काय होणार, कर्मचारी जे आहे ते सोडून जाईल ना, सहकारी संस्थेमध्ये ते टिकून राहणार नाही किंवा ते चांगलं काम करणार नाही, तर कामावर त्याचा परिणाम होईल. त्यानंतर म्हणूनच सेवकांच्या तक्रारींचे निवारण करणे हे काय आहे, कार्य आहे कोणाचं, व्यवस्थापन समितीचं. सभासदांच्या तक्रारींचे निवारण. आता सभासदांच्या काही तक्रारी असतात, ओके. तर एक सभासद म्हणून आपण ज्या सहकारी संस्थेमध्ये, आपण एखाद्या सहकारी संस्थेमध्ये सभासद आहोत, तर आपली काय एक्सपेक्टेशन असते की आपलं काम वेळेत झालं पाहिजे, ओके. कुठल्याही प्रकारचा डिले होता कामा नये. आता मला माझे भाग दुसऱ्यांना ट्रान्सफर करायचे असेल ते लवकर झाले पाहिजे, मला लाभांश चांगला मिळाला पाहिजे, मला चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे, कर्मचाऱ्यांनी माझी रिस्पेक्ट केली पाहिजे, या सर्व एक्सपेक्टेशन असतात. जर असं झालं नाही तर मग काय होतं, आपण तक्रारी करतो ना, सभासद काय करेल, तक्रारी करेल. मग त्या तक्रारी सोडवण्याचं काम कोणाला करावं लागतं, तर व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर सभासदांचे हित संरक्षण. आता जे सहकारी संस्थेमधले सभासद असतात ते खूप रिच नसतात, म्हणजे खूप श्रीमंत नसतात, ते बिचारे गरीब असतात, आर्थिक त्यांची परिस्थिती तेवढी चांगली नसते. ते आपल्या मेहनतीतून जेही पैसा कमवतात, जेही सेविंग करतात, ओके, बचत करतात, त्यामधून काय करतात, सहकारी संस्थेमध्ये भाग खरेदी करून सभासदत्व स्वीकार करतात. म्हणजेच आपला पैसा जो आहे बचतीमधला तो कुठे लावतात, सहकारी संस्थेमध्ये लावतात. मग त्यांची एक्सपेक्टेशन काय राहील की आमच्या पैशाचा चांगला उपयोग सहकारी संस्थेने करायला पाहिजे, चांगला लाभांश आम्हाला मिळाला पाहिजे, ओके, चांगल्या सेवा आम्हाला मिळायला पाहिजे. तर या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याचं काम कोणाचं असते, तर व्यवस्थापन समितीचं असते, ओके. म्हणजेच सभासदांच्या पैशाला योग्य त्याची गुंतवणूक करणे, त्याच्याकडे लक्ष देणे, ओके, हे काम जे आहे कोणाला करावं लागतं, व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर निवडणुकांचे आयोजन. तर तुम्हाला माहिती आहे की व्यवस्थापन समिती ही दर 5 वर्षांनी नवीन बनत असते, म्हणजेच निवडणुका जे आहे दर 5 वर्षांनी व्यवस्थापन समितीवर होत असतात. आता व्यवस्थापन समितीचं काम काय आहे, आता 5 वर्षानंतर व्यवस्थापन समितीची नेमणूक होणार आहे, म्हणजेच निवडणुका होणार आहे. तर त्या निवडणुकीची तयारी करणे आणि त्या निवडणुकी घेण्याबद्दल कोणाकडे रिक्वेस्ट करणे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, ओके, जे निवडणुका घेतात सहकारी संस्थेच्या त्यांना इन्फॉर्म करणे, रजिस्ट्रारला इन्फॉर्म करणे की निवडणुका घ्या, त्याची प्रिपरेशन करणे जे काही निवडणुका घेण्याकरिता लागणार आहे, ओके. तर हे सर्व काम जे आहे कोणाला करावं लागतं, व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर सर्वसाधारण सभांचे आयोजन. व्यवस्थापन समितीला काय करावं लागतं, ज्याही सभासदांच्या सभा होतात, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा या घ्यावं लागतात. त्या घेण्याकरिता सभासदांना काय करावं लागतं, सूचना द्यावं लागतं, सभेची सूचना द्यावं लागतं. त्यासोबतच जेही अजेंडा असतो, म्हणजे सभेत काय काय होणार आहे तो सुद्धा अजेंडा म्हणजेच कार्यक्रम पत्रिका द्यावी लागते. त्यासोबतच हिशोब तपासणीचा अहवाल द्यावा लागतो, वार्षिक अहवाल सभासदांना द्यावा लागतो. हे संपूर्ण कामं जे आहे ते कोणाला करावं लागतं, व्यवस्थापन समितीला करावं लागतं. म्हणजे सभांचे आयोजन करणे, त्या संबंधीच्या सूचना सभासदांना पाठवणे, त्यासोबत कार्यक्रम पत्रिका पाठवणे, वार्षिक अहवाल पाठवणे, हिशोब तपासणीचा अहवाल पाठवणे, ओके. हे संपूर्ण काम जे आहे कोणाला करावं लागतं, तर व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्याकरिता चिटणीस जो आहे म्हणजे सहकारी संस्थेचा जो सेक्रेटरी असतो तो काय करतो, सहकारी संस्थेतील व्यवस्थापन समितीला काय करतो, मदत करतो. क्लिअर. सो अशा पद्धतीने आपण काय काय बघितलं तर बघा, व्यवस्थापन समितीच्या कार्यांमधलं पहिलं कार्य जे आहे आपण बघितलं, धोरणांची अंमलबजावणी. तर व्यवस्थापन समितीला म्हणजे संचालक मंडळाला काय करावं लागतं, जेही ठराव
सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेले असतात त्यांची अंमलबजावणी करावं लागतात, त्यासाठी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते. त्यानंतर सभासदत्वास मान्यता. ज्याही व्यक्तीने सभासदत्व स्वीकारण्याकरिता म्हणजे सभासदत्व मिळवण्याकरिता अर्ज केला असेल तर त्यावर डिसिजन देण्याचं काम जे आहे व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, स्टाफची नेमणूक करणे हे सुद्धा काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर भागभांडवलात वाढ करणे. जे भागभांडवल आहे म्हणजेच पैसा आहे सहकारी संस्थेमधला अधिकृत भागभांडवल त्यामध्ये वाढ करायची जबाबदारी म्हणजे पुढचे जेही काही स्टेप असतात म्हणजेच सर्वसाधारण सभा झाली, त्यानंतर ठराव संमत झाला, तो ठराव कुणाला पाठवला जाते, निबंधकाला पाठवला जाते. निबंधकाने परमिशन दिल्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्या संबंधीचे संपूर्ण कार्य व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर निधीमध्ये वाढ करणे. तर यस, व्यवस्थापन समितीला सहकारी संस्था जी आहे आर्थिकदृष्ट्या काय करायची असते, सक्षम करायची असते. त्याकरता ती लोन घेऊ शकते, डोनेशन स्वीकारू शकते किंवा ठेवींचा स्वीकार करू शकते. त्यानंतर सेवकांच्या तक्रारींचे निवारण. सेवक म्हणजेच कोणते, कर्मचारी. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही तक्रारी, मागण्या, सूचना असतात त्या सोडवावं लागतात. ओके, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर सभासदांच्या तक्रारीचे निवारण. ओके, सभासदही तक्रारी करतात, त्यांचंसुद्धा निवारण जे आहे म्हणजे त्या तक्रारीकडे सुद्धा लक्ष व्यवस्थापन समितीला द्यावं लागतं आणि त्या लवकरात लवकर सोडवाव्या लागतात. त्यानंतर सभासदांचे हित रक्षण करणे म्हणजे जो काही पैसा सभासद सहकारी संस्थेमध्ये देत असतात त्याचा योग्य वापर करणे, तो पैसा जो आहे तो व्यवस्थित ठिकाणी गुंतवणे हे जबाबदारी व्यवस्थापन समितीची असते. त्यानंतर निवडणुकांचे आयोजन करणे. ओके, निबंधक म्हणजेच रजिस्ट्रार. त्याचप्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सूचना देणे की निवडणूक घ्या आणि त्याची निवडणुकीसंबंधीची पूर्ण तयारी कोणाला करावं लागते, व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर सर्वसाधारण सभांचे आयोजन. सर्वसाधारण सभांचे आयोजन. तर एक मिनिट, या ठिकाणी जे निवडणूक आहे ते व्यवस्थापन समितीची असू शकते. 5 वर्षानंतर व्यवस्थापन समितीच्या निवडणूक होतात. त्याचप्रमाणे ज्या सर्वसाधारण सभेमध्ये जी ठराव संमत केले जातात त्याकरिता सुद्धा निवडणुका होते, तो त्याचीसुद्धा तयारी कोणाला करावं लागते, व्यवस्थापन समितीला करावं लागते. ओके, सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे. ओके, सभांचे आयोजन करणे सर्वसाधारण म्हणजे त्याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण आली, विशेष सर्वसाधारण आली, त्यानंतर मग त्या संबंधीच्या सूचना, त्यानंतर अहवाल, त्याचप्रमाणे कार्यक्रमपत्रिका सभासदांना पाठवावी लागते. ओके, सो अशा पद्धतीने आज आपण व्यवस्थापन समितीचे किंवा आपण म्हणू शकतो कार्यकारी समिती ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅनेजिंग कमिटीचे कार्य जे आहे म्हणजेच कोणतं काम करावं लागतं कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीला ते आपण डिस्कस केलं. आय होप की तुम्हाला सर्व पॉईंट क्लिअर झाले असेल. सो आजचा टॉपिक इथे संपलेला आहे. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निश्चय अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.